नमस्कार मित्रांनो, आज आपण बघूया की डायनामो ओपन कसं करायचं। डायनामो ओपन करण्यासाठी तुम्हाला सगळ्यात पहिले रेविट ओपन करावं लागेल आणि त्याच्यामध्ये एक तर न्यू प्रोजेक्ट किंवा एक्झिस्टिंग फाईल ओपन करावी लागेल। आपण एक्झिस्टिंग फाईल ओपन करूया। ती केल्यानंतर वरती रिबन मध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे टॅब्स दिसतील। त्यामधून मॅनेज टॅबवर आपल्याला क्लिक करायची। मॅनेज टॅब मध्ये गेल्यानंतर व्हिज्युअल प्रोग्रामिंग जे की एंडला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला डायनामो आणि डायनामो प्लेयर हे दोन ऑप्शन्स भेटतील। आपल्याला डायनामोवर क्लिक करायचं आहे। डायनामोवर क्लिक केल्यानंतर त्याचा इंटरफेस ओपन होईल। इंटरफेस ओपन झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये वेगवेगळे ऑप्शन्स दिसतील। फाइल्स मध्ये न्यू, कस्टम नोड, ओपन। तुम्ही काही प्रिव्हियस प्रोजेक्ट्सवर काम केलेलं असेल तर त्या फाइल्स तुम्हाला रिसेंट मध्ये दिसतील। काही अनएक्सपेक्टेडली तुमचं डायनामो क्लोज झालं असेल तर त्यांचा जो बॅकअप निघतो त्या फाइल्स तुम्हाला बॅकअपच्या अंडर दिसतील। तुम्हाला आस्कच्या अंडर डिस्कशन फोरम आणि डायनामोची वेबसाईट हे दोन ऑप्शन्स अवेलेबल आहे। तुम्हाला डायनामो यूज करताना कधी काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही या दोन ठिकाणी जाऊन तुमच्या क्वेश्चन्सचे आन्सर शोधू शकता। त्यानंतर रेफरन्स मध्ये डायनामो प्रायमर, व्हिडिओ ट्युटोरियल्स अँड डायनामो डिक्शनरी हे तीन ऑप्शन्स दिसतील। लास्ट कोड मध्ये गिटहब रेस्पिरेटरी अँड सेंड इश्यूज। आता आपण फाइल्सच्या अंडर न्यू वर क्लिक करू। फाइल्स मध्ये आपण न्यू वर क्लिक करू। आता आपल्याला इथे डायनामोचा इंटरफेस दिसतो। तर सगळ्यात पहिले इथे मेनूज असतात, डायनामो, फाइल्स, एडिट, व्ह्यू, पॅकेजेस, जनरेटिव्ह डिझाइन, हेल्प आणि एक्सटेन्शन। त्यानंतर त्याच्या खाली असतो टूल बार ज्याच्यामध्ये न्यू, ओपन, सेव्ह, रिडू आणि अंडू असे बटन्स असतात। त्यानंतर या साईडला तुम्ही बघत आहात त्याला म्हणतात लायब्ररी आणि हा जो आहे हा तुमचा वर्क स्पेस।